मला भास्कर तुला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने आपण तरुणांचा चेहरा या मंत्रिमंडळाला लाभला असं म्हणतो, तरुण म्हणून मोठ्या प्रमाणात त्यावेळेस मतदानामध्ये सगळे उतरले. जे नवा मतदार होता 18 ते 30 वयोगटातल्या त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडेल दिसला, किंवा त्याच्या अपेक्षाही फार मोठ्या दिसल्या. आणि आजचा तरुण म्हणजे आज मी जे मागितलं हे काही दिवसात मला नाही पुरवलं तर तो परत आपला संताप व्यक्त करणार आहे. तर तुला काय वाटतं की तरुण चेहरा मंत्रिमंडळाचा जरूर आलेला आहे, पण तरुणांसाठी आणि या देशाला अधिक तरुण करण्यासाठी काय करायला हवं? मी जेव्हा प्रचाराच्या प्रोसेसमध्ये होतो त्यावेळेला मी सगळ्यांशी बोलताना मला एक गोष्ट जाणवली की आम्हाला डायनामिक नेता हवा आहे. आणि आता तो आम्हाला डायनामिक नेता मिळालेला आहे आणि त्या नेत्याच्या अंतर्गत जे मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे त्यांच्याकडे त्या डायनामिक नेत्याने काम करून घ्यायचं आहे, हे एकंदरीत सध्याचं वास्तव आहे. आणि नरेंद्र मोदीजी जे आहेत ते त्याप्रमाणे त्यांच्याकडनं काम करू, जे आपण गुजरातमध्ये बघितलेलंच आहे की त्यांनी कसं काही सगळं मंत्रिमंडळाचं काम करून घेतलेलं आहे, तसं आता देशामध्ये ही सगळी कामं करून घेतलीच जातील. आणि पुढच्या काळामध्ये तर आता आपण बघणारच आहोत पुढच्या 5 वर्षामध्ये देशाचा विकास किती आपण झपाट्याने करणारच आहोत. देशात तुला सगळ्या तरुणांशी बोलताना देशातला सगळा डायनामिक नेता भेटला, राज्यातला कोण वाटतो तुला डायनामिक नेता आहे? आता सध्या तर आमचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत तेच आम्हाला डायनामिक नेता वाटतं. चर्चा मुंडेंच्या नावाची आहे. पण जेव्हा आम्ही लोकांशी बोलतो त्यावेळेला आम्ही स्वतः जेव्हा मंडळ कार्यालयात म्हणजे आमच्या शहर कार्यालयात येतो, आम्ही आमदारांच्या ऑफिसला जातो, जेव्हा चर्चा होते की आम्ही तेव्हा सरळ प्रत्येक गोष्ट ही प्रदेश अध्यक्षाच्या नावाने येते आणि ते कळतं की बाबा ही व्यक्ती एक बेस्ट आहे की पुढच्या काळातला मुख्यमंत्री बनण्याचा. केशव उपाध्याय बसलेत म्हणून नको, स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. तू एकदा चेहऱ्यावर तुझ्या दिसतोय. आपण पुढची बातमी बघूया की ज्या पद्धतीने ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत.